सोने खरेदी व विक्री करणाऱ्यांसाठी व सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। भरपूर प्रमाणामध्ये चर्चा होत आहे की सोन्याचे रेट कमी होणार आहेत। तर काय आहे बातमी? नेमके सोन्याचे दर वाढणार आहेत का कमी होणार आहेत? काय आहे बातमी? आत्ता चालू रेट काय आहेत व भविष्यामध्ये काय रेट राहणार आहेत? हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। चला तर पाहूया काय आहे बातमी। बघा सध्या सोन्याचे भाव किती। आज सोन्याचे दर खूप वाढले आहेत। 24 कॅरेट सोनं म्हणजे सगळ्यात शुद्ध सोनं, त्याचा दर 390 रुपयांनी वाढून खूप जास्त झाला आहे। 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर आता 80,350 रुपये आहे। 18 कॅरेट सोन्याचा भावही 290 रुपयांनी वाढलेला आहे। याचबरोबर चांदीचाही भाव वाढतोय। मार्चमध्ये चांदीचा दर 97,630 रुपये प्रति किलो झाला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर आता खूप जास्त झाले आहेत। सोने का महाग झाले? सोन्याचे भाव वाढण्याची काही खास कारणे आहेत। देशात आणि जगात असलेली आर्थिक घोळ, अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्षांनी काही वस्तूंवर कर लावले आहेत, त्यामुळे व्यापारात गोंधळ झाला आहे। लोकांनी आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळायला सुरुवात केली आहे। भारतात सोन्याची मागणी वाढली। जानेवारी 2025 मध्ये भारताने खूप जास्त सोनं बाहेरून आणलं, कारण सण, लग्न आणि गुंतवणुकीसाठी लोकांना जास्त सोनं हवं होतं। लोकांना सुरक्षित गुंतवणूक हवी। सध्या महागाई वाढते आणि बाजारही खूप बदलतोय, त्यामुळे लोक सोनं खरेदी करत आहेत, कारण ते टिकून राहतं। सरकारच्या योजना, सरकारने सोन्यावर लावलेले आयात कर कमी केला आहे, त्यामुळे बाहेरून आणलेलं सोनं आता कायदेशीर मार्गाने जास्त येतंय। इतर देशांच्या बँका सोनं खरेदी करत आहेत। चीन, रशिया आणि भारत यांसारख्या देशांच्या बँकांनी खूप सोनं खरेदी केलं आहे, त्यामुळे मागणी वाढली आणि भावही वाढले। सोनं महाग झाल्यावर काय परिणाम होतो? दागिने महागले. सोनं महाग झाल्यामुळे दागिन्यांचे भावही वाढले। काही लोक दागिने खरेदी करणं थांबवत आहेत। लग्नाचा खर्च वाढतोय। ग्रामीण भागात फायदा, शेतकरी आणि गावातले लोक सोन्याचा पैसे ठेवतात। सोनं महाग झालं की त्यांना फायदा होतो, त्यांना कर्ज घेणं सोपं होतं। पुढे काय होऊ शकतं? व्याज दर बदल. जर बँका व्याज कमी करत राहिल्या तर लोक सोन्यात जास्त गुंतवणूक करतील। डॉलरचा भाव. सोन्याचा भाव डॉलरवरही अवलंबून असतो, पण आता डॉलर महाग असूनही सोनं महागलं आहे हे वेगळं आहे। सरकारच्या योजना. सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत, जसं की बॉन्ड, ज्यामुळे लोक सोनं घरात न ठेवता त्याचा उपयोग करत आहेत। सोन्याचे भाव वाढणं म्हणजे फक्त एक बातमी नाही, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम होतो। सरकार आणि बँकांनी अशा वेळेस योग्य निर्णय घेतले पाहिजेत, जेणेकरून बाजारात गोंधळ होणार नाही। आशा करतो की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।